हा, नमस्कार काका. नमस्कार, नमस्कार. हां. अतिमुक्ती म्हणजे विशेष प्रकारची मुक्ती का? हां, सायुज्य अतिमुक्ती. मुक्तीसारखी? हां. म्हणजे अतिमुक्ती म्हणजे तो कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. म्हणजे आपण मुक्ती अच्छा, बंधन म्हणल्यानंतर नाही. एखादा स्पेसिफिक संदर्भ घेऊन मुक्ती म्हणतो आपण. पण जेव्हा हा हा अतिमुक्ती हा शब्दप्रयोग केला, तेव्हा त्याचा अर्थ हा. सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्ती हा त्याचा अर्थ आहे. सर्व प्रकारच्या हम्म. बंधनापासून असा त्याचा अर्थ हम्म. आहे. नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हां, बोला. चला बोला, पुढे बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला तापडियाजी, बोला. कसे आहेत? आजच्या याच्यातून बोध काय घ्यायचा आहे आम्ही? हा, बोध असा घ्यायचा आहे याच्यामध्ये. इथे जो यज्ञ हा शब्द आहे ना, हा थोडा आपल्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. यज्ञ म्हणजे त्याग. यज्ञ या हम्म. शब्दाचा अर्थ काय, की ज्याच्यामध्ये आहुती आपण देतो. म्हणजे आहुतीच्या म्हणजे ह्याच्या प्रतीकाच्या माध्यमातून, आहुतीच्या माध्यमातून आपण त्याला हे माझं नाही आहे आणि सर्व काही तुझं आहे असं म्हणतो. हा. आपण त्याला त्याच्यावर त्याग करत असतो. आणि त्या त्यागाचा जो प्रभाव आहे तो म्हणजे तुम्ही तुम्ही ज्या पूर्ण तुमच्या अवतीभोवती जे जग आहे आणि ज्या जगाचा तुमच्यावर जो प्रभाव असतो ना, म्हणजे एक प्रकारे मायेचाच प्रभाव आहे. तर त्या प्रभावावर तुम्ही नियंत्रण मिळवता, हे त्याची उपलब्धी आहे. म्हणजे हम्म. तुम्ही जे काही अवतीभोवती अनेक गोष्टी असतात माणसाच्या, आणि त्या गोष्टी अशा आहेत की त्या प्रभावाने मनुष्य जो आहे तो ज्ञानापासून दूर होतो. म्हणजे ब्रह्मतत्वापासून किंवा परमात्म्यापासून दूर होतो. म्हणून बोध असा घ्यायचा आहे की आपल्याला हे सर्व गोष्टीचा यज्ञरूपाने त्याग करायचा आहे. सर्व आसक्ती, हा. कामना, आणखीन काय फलप्राप्ती याच्यापासून आपल्याला पूर्णपणे मुक्ती घ्यायची असेल तर ते यज्ञकर्म आहे. यज्ञकर्माच्या आणि कशाकरता घ्यायचं असेल तर या संबंध ब्रह्मांडावर जिंकून घेतला असा शब्द पुन्हा पुन्हा सांगितला आहे. तर जिंकून घेणं म्हणजे आपल्या दृष्टीने काय आहे की आपलं त्याच्यावर नियंत्रण येणं. अन्यथा हे हो. माया जी आहे ती तुमच्यावर हवी होते. आणि हम्म. मायाच्या प्रभावाने मनुष्य काय करतो की तो आपल्याला पाहिजे असलेल्या भोगाची प्राप्ती कशी होईल ह्याच्याकडे त्याचं लक्ष हो. असतं. आणि मग ते हो. लक्ष गेलं की पुन्हा एकदा तो बंधनात येतोच आणि बंधन झालं की मुक्ती होत नाही. इथे वारंवार शब्द वापरलाय की ह्याच्याने तुम्ही मुक्त व्हाल किंवा अतिमुक्त व्हाल. हो. तेव्हा मुक्ती आणि अतिमुक्ती प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला यज्ञ करावं लागेल. आणि यज्ञ करायचा असेल तर यज्ञामध्ये तुम्हाला ह्या विविध गोष्टीचं हवन करणं आवश्यक आहे. म्हणजे हो. विषयाचं, इच्छेचं हे हवन करायचं आहे. हा त्याचा बोध आहे. म्हणजे मुख्य त्यातला आपल्याला तात्विक बोध काय हे कळणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही हो. हो. विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर हे असं अशा प्रकारचं आहे. हां. खूप खूप छान उत्तर दिलं हे. आणि हां. अजून एक प्रश्न आहे की हां. आयुष्यात जेव्हा असे व्यवहारात रोजच्या समजा काही हो, प्रसंग घडतात, घटना हो, घडतात, हो. पण अर्जंट त्या काळात म्हणजे प्रसंग चालू असताना आम्हाला अजून ती कलाच अवगत होत नाहीये की साक्षी भावानी आम्ही कसं बघायला पाहिजे. त्यासाठी एक छोटी ट्रिक काय असणार? म्हणजे आम्ही ती वापरून आम्ही त्याला पटकन असं कंट्रोल करणार आणि साक्षी भावात कसं जाणार? साक्षीभावात जाण्याकरता काय लागतं ते सांगतो. मुख्य काय आहे, हां. साक्षीभावामध्ये जाताना एक आहे वाहणं, एक आहे पाहणं. फरक आहे. हो. पाहणं जे आहे ते साक्षीभाव आहे. आणि वाहणं जे आहे ते त्या प्रपंचाच्या प्रवाहाचा आपल्यावर प्रभाव टाकणे. काय म्हणजे असं नदीच्या काठावर आपण उभे आहोत आणि महापूर आलेला आहे आणि खूप गढूळ पाणी चाललंय. काय तर दुरून प्रवाह तो महापूर पाहताना एक मनुष्य त्याचा एक आनंद घेत असतो. पण तो जो पाय घसरला त्याचा आणि त्या प्रवाहात जर पडला तर त्याचा आनंद दुःखामध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि तो जीव वाचवण्याकरता तो आक्रोश करत असतो त्यावेळेस. तर हा जो काही हं. फरक आहे ना, ते ह्याच्यामध्ये तुम्हाला साक्षीत्व भावात जायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा शांत आणि स्थिर राहावं लागेल. तुम्हाला हो. चळवळ करून चालणार नाही. म्हणजे काय हां. लागेल, तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारला ना, किंवा आपल्याला साक्षीत्वामध्ये जाण्याकरता आपण नेमकं काय करायचं? हा जो प्रश्न आहे ना, हां. त्याचं अगदी उत्तर असं आहे, की तुम्हाला काही करायचं म्हणण्यापेक्षा काही करायचं नाही. शांत बसणे. आपण करतो म्हणून गडबड होते सगळी. करण्यामुळे चुका होतात. केलंच नाही तर चुका कुठून होणार? हे आपण हां. व्यवहारातही पाहतो. तर आपण एखादं हो. काम करत असताना सुद्धा
आपल्यामध्ये एक पर्सनॅलिटी अशी डेव्हलप झाली पाहिजे की ती साक्षीत्वाने त्याला पाहते. म्हणजे तो हा कर्तव्यभावाने काम करतो, त्याचा नतीजा काय होईल याचा विचार न करता केवळ कर्तव्य करतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून एक पर्सनॅलिटी त्याला पाहत असते. हे आपण हे हा करतोय तर आपण ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही ना, आपण ह्याच्यात वाहत तर जात नाही ना. तर तुम्ही शांत बसणं आणि तुम्ही त्या ठिकाणी चूप साधना करणं हेच हा त्या हा साक्षीत्व भाव करता हे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर माणूस काय करतो, मी इतकं वाचन केलं, मी इतकं हे केलं, मी असं केलं, म्हणजे मी आणि मी काय केलं ह्याच्यावरच सगळा भर असतो. पण तो शांत कधी नसतो आणि निशब्द अवस्था येणं खूप आवश्यक आहे. तर शांत हा आणि हा निशब्द अवस्था आली तरच तो साक्षीत्वात जाईल. अन्यथा तो आम्हाला मग काय होतं की घटना घडून गेल्यावर मग त्याचं चिंतन सुरू होतं की नाही अच्छा त्याची हा जीव भाव होता हा अच्छा असं झालं होतं म्हणून म्हणजे थोडक्यात म्हणजे घडलेल्या भूतकाळाचं तुम्ही त्याच्या हे करता, मीमांसा करता. भूतकाळात काय हा घडलं आणि कसं घडलं याच्यावर विचार करता. पण वर्तमान काळामध्ये आपल्याला काय नेमकं करायचं आहे काय हो याचं हो आपल्याला भान नसतं. आणि ते भान हा नसल्यामुळे काय होतं, कधी साक्षीत्व भाव येतच नाही. कारण साक्षीत्व हा भाव हा वर्तमान काळाचा विषय आहे, हा भूतकाळाचा हो विषयच नाही आहे मुळातून. काय त्यामुळे तुम्हाला साक्षीत्व भावामध्ये जायचं असेल तर स्तब्ध होणे, शांत होणे आणि पाहत हो राहणे. पाहत राहिला तर तो साक्षीत्व होईल. वाहत राहिला तर तो कधी साक्षीत्व होणार नाही. तेव्हा हो पाहणे हो आणि वाहणे हे दोन शब्द नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला व्हायचं नाही, आपल्याला पाहायचं आहे. आणि हो पाहण्याकरता शांत बसलं पाहिजे एका ठिकाणी. तुम्ही जर सारखं त्या नदीच्या किनाऱ्यावर इकडून तिकडे फिरायला लागले तर कधी पाय घसरेल सांगता येत नाही ना. म्हणून थोड्या अंतरावर बसा, तुम्ही लांब बसा, अर्धा किलोमीटर हा 1 किलोमीटर अंतरावर जाऊन बसा. आणि दुरून नदी पहा ना. दुरून जसे डोंगर साजरे असतात की नाही, तशी नदी सुद्धा हो दुरून साजरी असते. पण हा चंचल मनुष्य काय करतो की त्या जवळ जातो, अजून किती खोल पाणी आहे, त्याला थोडं पाय टाकूनही पाहतो. काय आणि हम्म तो टाकता टाकता तो केव्हा व्हायला जाईल ते सांगता येत नाही. तर ही जी आहे ना, ही गोष्टच त्याला साक्षीत्वाच्या पासून परावृत्त करते हे समजलं पाहिजे. बरं अजून एक हा नाही हिची एक सूचना होती तुम्हाला की तुमचा परिचय पाठवा म्हणून. काहीतरी मासिकामध्ये द्यायचं आहे वाटतं. हां अच्छा हां. तेवढं का बरं आठवणीने मी बोलते ना वहिनीशी चालेल. हां बोलून घ्या आज. हो हो म्हणजे हो तो आता रात्र असेल, उद्या दिवस उगवल्यावर नाही बोलू. आता चालेल ना आता तिकडे तर आहे ना दिवस हो तिकडे दिवस आहे तिकडे. तिने तेवढी एक हा आठवण केली. चालेल. हो हां. हो खूप आशीर्वाद आहे, चालेल स्वामी कृपा आहे. हो प्रयत्न करू आता आम्ही असं शांत बसण्याचा शांत बसण्यामध्ये पुष्कळ काही गोष्टी मिळतात आपल्याला. हो हो पण बस अगदी व्यवहारात सुद्धा तुमच्या माणसं पुष्कळदा तुमच्या आपले जे कृपेने कॉमेंट सगळं होईल हो ना, हो ना. म्हणजे आपली जी कॉमेंट्री आपण करतो ना, अरे हे बरोबर नाही, हे असं करायला पाहिजे, ते तसं हा करायला हा पाहिजे. तर त्यामुळे त्या समोरच्या माणसावर तर परिणाम होत नाही. पण परिणाम झाला तर आपल्यावरच होतो त्याचा. काय हे लक्षात घ्या. हं. हो हो खूप आशीर्वाद. श्री स्वामी स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ नमस्कार काका. काका. हा बोला अभिजित बोला. बोला. काका एक प्रश्न असा होता की हा ताईंनी जो प्रश्न विचारला तो त्याच्याच एक पुरवणी प्रश्न असा होता माझा की हा शांत बसणं बरोबर आहे पण त्यावेळेला आपल्याला काहीतरी ऍक्शन पण घ्यायची असती ना मग आपण दोन्ही नाही कसं साध्य ऍक्शन करायचं म्हणजे ऍक्शन घेतानाच शांत बसायची. ऍक्शन घेण्याबद्दल मी काही म्हणत नाहीये. हा हा माझंच आत्ता निवेदन काय होतं की तुम्ही तुमचं ऍक्शन करताना केवळ कर्तव्यभावाने ऍक्शन करा. आणि तुमच्या हम्म, अंतःकरणामध्ये तिथे साक्षीत्व भाव पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं हम्म, काम करताना तेव्हाच तुमच्यामध्ये एक व्यक्तिमत्व असं जागृत पाहिजे की ते त्या ठिकाणी त्या हम्म. कामाला पाहत आहे. बरोबर डोळ्यात ते म्हणजे म्हणजे ऍक्शन घ्यायची वॉचमन. नाही असं नाही पण सख्यत्वाने करायची हा. हा सचित्र आणि हम्म, सतर्क होऊन ऍक्शन घ्यायची आहे की ज्याच्यामुळे तुम्ही वाहत हम्म. जात नाही, केवळ पाहत पाहत काम करता. पाहताना काम करायचं आणि काम करता आणि काम करताना पाहायचं आहे, असं दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. हा बस कळालं. हा, धन्यवाद. आशीर्वाद श्री स्वामी. स्वामी हा बोल नमस्कार मंजिरी काका. बोल. हा बोला मंजिरी आत्ता बोला. नमस्कार काका. आत्ता जे चाललंय ना विषय त्याच्यामध्येच हे मला असं वाटतं म्हणजे विचारायचं आहे की अलिप्त राहणं म्हणजे पण साक्षी भाव आहे का? अलिप्त झाल्याशिवाय साक्षीत होऊ शकत नाही. हा अलिप्त भाव हाच त्या साक्षीत्व भावाचं वैशिष्ट्य आहे ना. हा तर तो अलिप्त नसेल म्हणजे तर तो साक्षीत्वात जाणारच नाही ना. अच्छा म्हणजे इन्व्हॉल्वमेंट कशातही घ्यायची नाही, करायचं पण इन्व्हॉल्व शून्य व्हायचं नाही. इन्व्हॉल्वमेंट, अनासक्त आणि निष्काम हे दोन त्याचे कॅरेक्टर आहेत, त्याचे लक्षण आहेत. हा हा अनासक्त आणि तो
निष्काम झाल्याशिवाय तो साक्षीत्वात जाऊ शकणार नाही तो. हा, ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. मी बोला पण काय. त्यात दोन असं शब्द बोलू का? हल्ली असं काय काय होतं ना, मला म्हणजे माझ्या बाबतीत मी बघितलंय ना, की कुठच्या गोष्टीने मला खूप आनंद होत नाही, कुठच्या गोष्टीने खूप दुःख होत नाही, म्हणजे मी शांत असते. तर मग हे साक्षी भावाचंच लक्षण आहे का? म्हणजे ते साक्षीभावाकरता पूरक लक्षण आहे. म्हणजे हा, साक्षीत्व जाण्याकरता हे लक्षण उपयुक्त आहे. ओके ओके, हा, ठीक आहे. ठीक आहे. बोला श्री काळे स्वामी साहेब. समर्थ. हा, आशीर्वाद स्वामी. बोला. नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार. जरा दोन शब्द बोलू का? हो हो. ज्यांना सगळ्या लोकांना हे करतो की हा जो मुद्दा आहे साक्षीत्व भावाचा, तर शिबिराला जरूर या. त्या हो तिथल्या त्या व्हिडिओ मध्ये जे चर्चा होईल त्याच्यामध्ये उपस्थित करा हा मुद्दा. त्या हो ह्याच्यामधनं नक्कीच तुम्हाला हे त्याचे उत्तरं मिळतील. हो हो. अगदी अगदी महाराजांचेच विचार आहेत, त्याच्यामुळे त्या विचारामध्ये Yes, ते जे महाराजांचेच सिद्धांत. विचार आहेत आणि महाराजांनी कशा रीतीने मांडलेले आहेत हो हो. ते लक्षात आल्यानंतर हे साक्षीत्व अगदी. भावाचा मुद्दा क्लिअर होईल. हो हो. अगदी आणि अगदी. त्याला प्रॅक्टिस आणि सवय हीच करायला लागते आणि सवयीनेच तो साक्षीभाव डेव्हलप होऊ शकतो. बरोबर आहे ना. शेवटी इंद्रियाचा संबंध हा सवयीशी आहे. हा, सवयीवरतीच येते. तर त्याची आणि सवय त्या साक्षीभावाने बघण्याची सवयीतून सवय करून घ्यायला लागते. बस बस बस. तर ती सवय कशी करायची हाच त्यातला मुद्दा नाही, आहे. सवय कशी करायची हे सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. नाही, ते विस्ताराने त्याच्यामध्ये येईल असतो विषय जो आहे Yes, yes. तर तो. ते शिबिरामध्ये हा हा टॉपिक विस्ताराने येईलच. हा, छान, उत्तम. तर ते सगळ्यांनी शिबिर अटेंड करावं अशी नम्र विनंती आहे. हो 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 हो. अगदी सगळ्यांना तुम्ही जरूर आवाहन करा. आणि माझंही पण सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही शिबिर जर अटेंड केलं तर हा विषय जास्त तुम्हाला खुलून मिळेल, त्याचा अर्थ जास्त स्पष्ट होईल तुम्हाला. आणि प्रश्न उत्तरं करायलाही त्या ठिकाणी संधी आहे, तेव्हा इंटरॅक्शन ते प्लॅटफॉर्म पण आहे. तर ते संकल्पना तुमच्या अधिक स्पष्ट होतील. हां, छान. नमस्कार काका. नमस्कार. हा, आशीर्वाद आहे सगळ्यांना. देशपांडे कुटुंबियांना सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. महाराजांची अखंड कृपा आहे. काय त्या कृपेने सगळं काही कार्य चालू आहे. हा, श्री स्वामी चला. समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. अवधूत. कसं आहे, अमेरिका ट्रिप झाली का बरोबर? छान चालू झाली. झाली. उत्तम झाली. बस. हा यायचं. छोटा छोटा काय म्हणतो? हा, नमस्कार करतोय. खूप आशीर्वाद आहे बाळा. खूप आशीर्वाद आहे. चला, छान. चला, खूप आशीर्वाद आहे. हा, सर्वांना खूप कृपा आहे महाराजांची अखंड कृपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. 2-3 आठवड्यापासून आम्ही थोडं म्हणजे नव्हतो म्हणून जॉईन करू नाही शकलो. बरं, कुठे होते? म्हणजे नेहमी काहीतरी म्हणजे कुठेतरी गेलो होतो म्हणून अच्छा अच्छा. बरं हा, बरं, काय हरकत बाहेर होतो. हा, काय हरकत नाही. काय हा, बरं आजचं झालं. ऐकलं. आजचं ऐकलं का? ऐकलं आणि आताची चर्चा पण ऐकली. हो, मग ती चर्चा झाली म्हणजे अधिक स्पष्ट होतं सगळं. हो हो. छान. अलिप्त राहायचंच आम्हाला शिकायचं आता आधी. हा, अलिप्त म्हणजे माणूस फर्स्ट. हा, वाहून जायचं नाही. नेहमी आपण नाही का सतर्क राहून ती ऑब्झर्व करून त्या गोष्टीकडे जायचं, की कारण आपल्या मनामध्ये अनेक आसक्ती, कामना याचे भरलेलं असतो ना आपण. तर त्यामुळे मग तो अलिप्त नाही राहू शकत, आहे की नाही? त्यामुळे आणि पुष्कळ अपेक्षा असतो की असं आपल्याला मिळालं पाहिजे, हा रिझल्ट मिळाला पाहिजे, असं माणसाचा एक स्वाभाविक त्याची बाजू असते की त्याचा स्वभाव तसा असतो. पण आपल्याला स्वभावापासून आपल्याला स्वरूपापर्यंत जायचं आहे. आपला प्रवास केवळ स्वभावामध्ये टिकून नाही राहायचा. तर स्वभावापासून आपल्याला स्वभावामध्ये सहजवृत्ती काय आहेत त्या ओळखल्या पाहिजेत. काय आणि त्या सहजवृत्तीचा उपयोग करून त्या स्वभावातून आपण परावृत्त होऊन आपण स्वरूप म्हणजे आत्मस्थितीमध्ये जायला पाहिजे. तर आत्मस्थितीमध्ये जाणं म्हणजे साक्षीत्व भाव आहे. साक्षीत्व भावाचं लक्षण काय माहिती आहे का? जो मनुष्य आपल्या आत्म्यामध्ये येऊन बसला तर त्याला आपोआप साक्षीत्व भाव येतो. कारण आत्म्यामध्ये आसक्ती नाही आहे, आत्म्यामध्ये कुठलीही कामना नाही आहे, आत्म्यामध्ये फक्त शुद्ध आनंद आहे. काय तेव्हा ते क्रिया ही प्रकृतीमध्ये आहे आणि आनंद जो आहे तो आत्मतत्वामध्ये आहे. तर तुम्ही क्रिया करा, पण क्रिया करत असताना क्रियेपासून अलिप्त झाले तर तुम्ही आत्मतत्वात आहात. आत्मतत्वात असेल तर तुम्ही कसे असाल
तर आनंदी असाल. त्यामुळे नेहमी आनंदी राहा असं महाराजांचं म्हणणं असतं. बरोबर आहे. आणि स्वभाव ते स्वरूप म्हणजे म्हणतात ते स्वभाव आपलं स्वभाव का आपला स्वभाव, स्वतःचा? आपला जो जीव भाव आहे ना, आपला स्वतःचा आपण जो स्वभाव घेऊन जन्मलो आपण, की काही इच्छा, काही आकांक्षा, काही कामना घेऊन जन्मलो आपण, तर त्या इच्छा ज्या आहेत ना, इच्छेचा समुच्चय म्हणजेच स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाला घेऊन आपण काय केलं, की आपलं सगळं आयुष्य पूर्ण त्या स्वभावाला धरूनच केलं आपण. पण आता आपल्याला त्या स्वभावापासून अलिप्त व्हायचंय. अलिप्त झाल्याशिवाय स्वरूपात जाणार नाही ना तो, बरोबर. आहे की नाही. कारण स्वरूप जे आहे ते तुमच्या जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे. ते त्याला त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही आहे. ते अनादी अनंत आहे. तिथे जर गेले तर तुम्हाला साक्षीत्व भाव मिळेल. म्हणजे मी आता जे म्हटलं ना, की काठावर उभे राहिले तर तुम्हाला वाहती नदी दिसेल. काय म्हणजे बरोबर. पाहणारा मनुष्य नदी पाहू शकतो आणि वाहणारा मनुष्य त्याला जर विचारलं काय रे नदीचं पाणी किती खोल आहे, तर तो काही बोलू शकणार नाही. बरोबर आहे. तर आपली सगळ्यांची परिस्थिती काय झाली, आपण वाहतोय आणि तरी ज्ञानाचा आपण आग्रह धरतोय. तर वाहताना ज्ञान कसं मिळेल ना. तर साक्षीत्व भावामध्ये असाल तर गुरु काय सांगतात ते कळायला लागेल आपल्याला. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्या कृपेनेच आम्हाला स्थिरता येईल दादा, आणि निश्चितच. ऐकलेलं आकलन होईल. नक्कीच नक्कीच होणार आहे. अगदी ज्या अर्थी तुम्ही येता, ऐकता, प्रश्न विचारता, म्हणजे आकलन होण्याचीच ती दिशा आहे. हा? खूप छान. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला नमस्कार. माधुरीताई, बोला. श्री माधुरीताई बोला. श्री स्वामी समर्थ काका. हा, कसे हा आहात तुम्ही? छान आहे. हा आता तुम्ही म्हणालात ना हे की साक्षीत्व हेच आपलं काय गंतव्यस्थान म्हणा आता, किंवा हो आमच्या हो साधकावस्थेतलं ते स्थान आहे. पण ते हो अचीव्ह झालं की नाही, त्याचे त्याचे टेस्ट काय मग, म्हणजे आहेत ना टेस्ट. हा हो, म्हणजे ज्यावेळेस मनुष्यानं त्या स्थानावर जाऊन पोहोचेल की नाही, तर त्यावेळेस काय होतं, की तो त्याला सुख आणि दुःख याच्याबद्दलची समान दृष्टी राहते. हा म्हणजे तो विचलित होत नाही. म्हणजे माणूस आता कधी साधारण माणूस जो असतो ना, तो त्याच्या अपेक्षेपेक्षा काही घटना समजा विपरीत झाल्या तर तो लगेच विचलित होतो. तो विचलित होतो, अरे असं व्हायला नाही पाहिजे होतं, आता काय करायचं, केवढी मोठी समस्या आली, असं त्याच्या डोळ्यासमोर येतं. आणि आणि जे आत्मस्थितीमध्ये आहेत ना, तर त्यांचं ते काय होतात, काही झालं तरी ती परमेश्वराची इच्छा आहे. त्याच्यावर आपल्याला काही फार काही हे प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही आहे. पुढे आपलं काय कर्तव्य ते आपण करू. नाही. हा, तर अशी भावना जिथे हो. होते ज्या माणसामध्ये, तर समजायचं की तो आता आत्मस्वरूपापाशीच्या जवळपास पोहोचलेला आहे. काय येस सुख येस. आणि दुःखाला समान देखण्याची भावना आली. काय एक साम्य स्थितीमध्ये तुमच्यामध्ये आली एकदा, हा, तर समत्व योग उच्चते अशी भगवद्गीता जी सांगते, तर ती जी स्थिती आहे ती आत्मस्थिती आहे. आत्मस्थितीच ते स्थितप्रज्ञ वर्णन. हा स्थितप्रज्ञता हा, होणं. स्थितप्रज्ञाचे लक्षण जे आहेत, तर ते हा आत्मस्थितीमध्ये गेलेल्या माणसाची आणि त्याची प्रज्ञा जी आहे ना, स्थिर स्थिर झालेली आहे. प्रज्ञा हा शब्द, प्रज्ञा या शब्दाचा अर्थ असा की तुमचं जी बुद्धी आहे आणि जो काही विवेक आहे, तो विवेक हो. जो आहे तो अटल आणि अचल राहिला. त्या विवेकामध्ये आता दोन भूमिका नाहीत, एकच भूमिका आहे फक्त. हो हा? हो हो. अशा स्थितीला जेव्हा स्थिर बुद्धी झाली, त्यावेळेस ती स्थिर केव्हा होईल, स्थिर तत्वाशी एकरूप झाली तेव्हा. आणि स्थिर तत्व हेच आत्मरूप आहे, हेच आत्मस्वरूप आहे. हो हो. कालच आमचा एक स्टडीचा ग्रुप असतो भगवद्गीतेचा. हो मी काल हो 5वा अध्यायाचा 3रा हो श्लोक काल स्टडी केला. त्याच्यात हेच होतं की भगवंतानी जेव्हा सांगितलं अर्जुनाला, त्याचं द्वंद्वावस्था जायला पाहिजे आणि रागद्वेष नष्ट झाले. हो, रागद्वेष आसक्ती गेली आणि द्वंद्व गेलं की तू त्या स्थितीला पोहोचलास. म्हणजे अगदी तसंच बरोबर. आहे ते म्हणजे. लक्षणच दिलंय त्यात. हेच लक्षण हो. दिलंय की द्वंद्व संपलं पाहिजे. द्वंद्व म्हणजे जी काही संघर्ष आहे आणि हो द्वंद्वामध्ये जी एक भय निर्माण होतं, तर ते भय हे द्वैत स्थितीमुळे होतं. हो हो दोन दोन असले तर भय आहे, एकच असले तर भय कोणाचं कोणी करावं, आहे की नाही. हो 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 त्यामुळे हो जेव्हा तो अद्वैत स्थितीमध्ये गेला तेव्हा द्वंद्व संपलं, आणि द्वंद्व जेव्हा हो संपलं त्यावेळेस तो त्या परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये स्थिरतेने बसू शकतो. हो हो. अन्यथा नाही. आकाशासारखं आणि समुद्रासारखं व्यापक व्हायचं. हा, मग तिथे अगदी. वादळ येणार, ढग येणार,
आणि जे आले काही वेळा लाटा येणार, कारण आपल्या संस्काराप्रमाणे त्याला ट्रिगर मिळाला की ती स्थिती येते. पण आता हो, असं ते येऊ होतं की शकते. पण हो, म्हणून मनुष्य स्वतः विचलित होता कामा नये. हो, हो, प्रकृतीमध्ये विचलितपणा येईल. प्रकृतीमध्ये ये ना, ही कृती विकृती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रकृतीमध्ये आहेत. सुख येणार. दुःख हे प्रकृतीमध्ये आहेत. हो, हो. तुम्ही सुखी आणि दुःखी होऊ नका. हम्म. तुम्ही तुम्ही स्थिर राहा, विवेकी हो, राहा, तुम्ही हो, अनासक्त हो, निष्काम व्हा. आणि हो, तुम्ही हो. जेव्हा आत्मस्थितीमध्ये जाल हम्म. तेव्हाच तुम्हाला प्रकृतीचं अध्ययन होईल. तोपर्यंत होणार नाही. हो, हो, हो. आता जे अगदी बरोबर. सायंटिस्ट हम्म. किंवा तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात जे लोक काम करतात, तर ते हम्म. जेव्हा प्रकृती तपासतात तेव्हा ही हम्म. प्रकृती तपासण्याकरता तुमची आत्मस्थिती पाहिजे. हो. तुम्ही सुद्धा जर प्रकृतीमध्ये वाहत असाल, समजा हम्म. बीपी तुम्ही चेक करताय आणि तुम्हालाच बीपी झालेला आहे आणि आणि तुम्हाला हम्म. झालेल्या बीपीची तुम्ही चिंता करताय आणि इकडे तपासणी करताय, तर ती हो, तपासणी जी आहे म्हणजे ती अतिशय उत्तम होणार नाही. त्या हो. ठिकाणी त्याचा बीपी वाढला असेल तर आपण त्याच वेळेस म्हणतो माझाही बीपी वाढलाय का पाहावं लागेल म्हणून. हम्म. 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 बरोबर. त्याचे काही लक्षण आले तो म्हणेल माझे काही लक्षण आलेत का. म्हणजे त्या हा. ठिकाणी तो मनुष्य जो आहे ना तो स्थिर नसतो. अस्थिर हम्म. स्थितीमध्ये प्रकृतीचा अभ्यास होणार नाही. प्रकृतीचं बरोबर. अध्ययन करायचं असेल तर प्रकृतीपासून अलिप्त पाहिजे आणि हम्म. परमेश्वराचं अध्ययन करायचं असेल तर परमेश्वराशी एकरूप झालं पाहिजे. हा मोठा भेद हो. आहे. हम्म. परमेश्वराचं अध्ययन ज्ञानयोग म्हणण्यामध्ये हा ज्ञानयोग व्यवस्थितो आहे ना. हा ज्ञानयोग व्यवस्थित. म्हणून तिथे ज्ञानयोगामध्ये काय माहिती आहे, ज्ञानस्वरूप होणं महत्वाचं आहे. ज्ञानी हो, होणं हो, नाही. ज्ञानेश्वर हो. माऊलींनी सुद्धा काय सांगितलं की तुम्ही हम्म. ज्ञानी होऊच नका. मी ज्ञानी हम्म. झालोय तो काहीच झाला नाही असं त्यांनी उल्लेख केलाय त्याचा. तर हो, हो. मला ज्ञान प्राप्त झालंय याचं विस्मरण होणं त्याचं महत्वाचं अंग आहे. काय हम्म. हम्म. म्हणून तो ज्ञानस्वरूप होतो, ज्ञानी होत नाही. हम्म. हम्म. बरोबर. म्हणजे तो भेद संपतो. मुख्य म्हणजे अभेद्यता आली ना तर त्या हम्म. ठिकाणी मी काय आहे आणि मी काय झालो हा विचाराचाही लोप होतो तिथे. हम्म. हम्म. बरोबर. काय, खूप छान. धन्यवाद. छान आशीर्वाद आहे खूप. ती अखंड कृपा आहे. बरं, बोला. लिंगायत बोला. प्रवीण. श्री स्वामी समर्थ काका. जय स्वामी समर्थ. बोला बोला, काय म्हणता, कसे आहात? हा एकदम मजेत. आज तर जरा आय हॅव टू फायनली पुट अप सॉर्ट ऑफ अ मॅट्रिक्स टू अंडरस्टँड आजच्या हा त्या श्लोकामध्ये काय आहे. तर हो व्हॉट आय अंडरस्टूड आय एम जस्ट टेलिंग, लेट मी नो वेदर आय एम राईट. हा तर इकडे स्वामी म्हणतात की अध्यात्म, अधिदेव आणि अधियज्ञ असे तीन हो कॉन्सेप्ट आहेत. आय मीन हो गीतेमध्ये पण त्यांचं वर्णन आहे, ते तेव्हा पण मला हो कळलं नव्हतं. पण हा ऍटलीस्ट टेक्निकल टर्म्स आय एम नाऊ एबल टू ग्रॅस्प इट आपल्या हो, प्रवचनात. नाही बरोबर आहे. तर तिथे तिसऱ्या मंत्रात ते म्हणतात की वाक इज लाईक अध्यात्म, हो अग्नी इज अधिदैव आणि अधियज्ञ इज होता. हो तर तसंच सिमिलरली चक्षु, आदित्य, अर्धवायू, प्राण, वायू, उद्गाता, मन, चंद्रमा, ब्रह्म. आणि सो दीज आर ऑल टेक्निकल टर्म्स बिकॉज गीतेमध्ये पण यूज केलंय आणि इथे पण आय थिंक स्वामी इज टॉकिंग अबाउट ऑल दिस थिंग की आपल्याला अँड अँड डिस्कशन मध्ये तुम्ही जे सांगितलंय ना की आपल्याला अनासक्त व्हायला आहे या सर्व याच्यापासून. हो आपलं वाक जे आहे इट शुड बी लाईक अ यज्ञ, की मला मला काहीच नको, मला फक्त स्वामी म्हणजे इनफॅक्ट नामस्मरण ऑल्सो शुड बी लाईक अ यज्ञ, हा, की यज्ञच आहे तो, प्रश्नच नाही. लाईक अ यज्ञ आणि काही इंटेन्शन करून करायचं नसतं. सिमिलरली आनंद हाच त्याचा परिणाम आनंदच आहे, फक्त शुद्ध आनंद, निखळ आनंद, शाश्वत आनंद. तर आपल्याला काय की आपल्याला काही प्रॉब्लेम नको ते असं इव्हन काहीच इंटेन्शन नसायला पाहिजे. तर वाक प्रॉब्लेम शुड बी लाईक अ यज्ञ आणि इट शुड बी लाईक अन अग्नी. इट शुड सर्व काही जाळून ना म्हणजे आपली इच्छा आणि इच्छा सर्व स्वामींना अर्पण करायचं. हो अँड हो सिमिलरली चक्षु आपण जे बघतो हो ते पण आय मीन म्हणजे आदित्यासारखं बघायचं. आय मीन ओके तिकडे होत चाललंय, आय मीन वॉर चाललंय, वर्ल्ड वॉर चाललंय, खरी साक्षीत्व चाललंय. भाव त्यातला, म्हणून तिथे साक्षीत्व भावाला फार महत्व आहे. करेक्ट 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 तेच तुम्ही म्हणाले ना साक्षीत्व भाव म्हणजेच आणि अलिप्तता आहे. तर तेच ह्या टेक्निकल जार्गन मध्ये एकदम मेटाफॉरिकली या उपनिषद मध्ये टाकलंय. तर थोडासा लाईट दिसला पण अजून क्लॅरिटी नाहीये. हा नाही, क्लॅरिटीमध्ये तर स्पष्ट अशी गोष्ट आहे की अध्यात्म ह्या शब्दाचा अर्थ मुळातून असा आहे की जो आपल्यामध्ये आहे, तो आपल्या हा देहामध्ये
त्याला अध्यात्म शब्द वापरलाय. म्हणजे डोळे बरोबर आपल्यामध्ये आहेत, वाणी आपल्यामध्ये आहे, बरोबर, मन आपलं आहे. करेक्ट. हा मन आपण, हे अध्यात्माचे विषय आहेत सगळे. ठीक आहे. आणि अधिदैव जो आहे ना, तो हा. अधिदैव जो आहे तो संबंध ब्रह्मांडामध्ये हा. त्या अनेक देवदेवता ज्या आहेत, हा. मग अग्नी वायू वगैरे हे अधिदैव आहेत पूर्ण. आदित्य चंद्रमा बरोबर. हे सगळे जे आहेत अधिदैवतामध्ये येतात ते. हम्म. आणि अधियज्ञ जो आहे तो अधियज्ञ जो आहे तो या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे समर्पण होतं, समर्पण म्हणजे यज्ञ आहे. समजलं ना? समर्पणाशिवाय तुम्हाला तिथे बॅलन्सिंग नाही आहे. फॅक्टर बॅलन्स केव्हा होतं माहिती आहे का? जेव्हा ज्याच्याकडे एक्सेस आहे आणि त्याच्याकडे डेफिशिएट आहे, तेव्हा एक्सेस जो आहे तो डेफिशिएटला फुलफिल करतो आणि सगळे समान स्थितीमध्ये येतात. त्याला अधियज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि ते पण अनपेक्षेने, असं नाही की नाही, पूर्णपणे म्हणजे त्याने आपण काहीतरी करतोय हाय भाव ठेवता कामा नये. हे माझं कर्तव्यच आहे, माझी कर्तव्य भावानेच मी हे देतोय. आणि त्यामध्ये इदम न मम हा जो म्हणे ओम अग्नये स्वाहा अग्नये इदम न मम जे म्हटलंय ना, त्यामध्ये हे पुढचा जो इदम न मम हा जो शब्द प्रयोग केलाय त्याचा अर्थ असा आहे की हे काही माझं नव्हे, हे मी देतोय ते परमेश्वरालाच देतोय. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि जेव्हा आपण वी ब्रेक दॅट युनिव्हर्सल लॉ आणि मी माझं असं केलं की ते दोष आला, आपण त्या बंधन आलंच, तिथे अज्ञान आला, भ्रम आलं, सगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी ओके ओके ओके. तर विपरीत परिणाम आले. आस्किंग अस टू गो बॅक टू द ओरिजिनल सोर्स. म्हणजे जसं सर्वत्र अंतरिक्षामध्ये एव्हरीवन इज वर्किंग लाईक दॅट, सेल्फलेसली एव्हरीवन इज वर्किंग. आपण पण तसंच. नाही, तिथे काय माहिती का, मी त्याला आता नवीन टर्मिनॉलॉजी दिली, युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणून. जसा AI जो आहे ना तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे इट इज रिअली आर्टिफिशियल बिकॉज इट इज मेड आउट ऑफ ऑल डाटा अवेलेबल. त्या डाटाच्या पलीकडे जे युनिव्हर्समध्ये जो डाटा आहे तो त्याच्याकडे नाही आहे. उद्याचं मी त्याला म्हटलं की बाबा मंगळावर काय काय हे आहेत, किती प्रकारचे एलिमेंट असं विचारले तर तो म्हणेल नाही मला पाहावं लागेल, अजून डाटा माझ्याकडे नाही येतो. नाहीये. बरोबर. कारण तो आर्टिफिशियल या शब्दाचा मॅनमेड हा अर्थ आहे. म्हणजे मॅनमेड इंटेलिजन्स आहे तो फक्त त्याला अजून रिफाईन केलेला आहे इतकंच म्हणते. पण युनिव्हर्सल इंटेलिजन्स जे आहे ना, इट इज दॅट इंटेलिजन्स विच गव्हर्न्स द युनिव्हर्स. पूर्ण युनिव्हर्सला बॅलन्समध्ये आणण्याकरता जी काही तिथे ते ब्रेन लावलं किंवा ते इंटेलिजन्स लावलं जातं, ते इंटेलिजन्स इज युनिव्हर्सल इंटेलिजन्स आहे. त्या युनिव्हर्सल इंटेलिजन्सची जी वेव्ह आहे ना, ती वेव्ह तुम्हाला कॅच करून त्याशी रेझोनन्स करायचं आहे तुम्हाला. तो रेझोनन्स करून जर तुम्ही एकदा त्या ठिकाणी विचारलं की हे बाबा ह्याचा अर्थ काय सांगा, तर तो युनिव्हर्सल इंटेलिजन्स त्याचा अर्थ सांगेल, नॉट AI. कारण AI मध्ये आपण बघतो ना, मशीन लर्निंग अँड ऑल दॅट, आपला एम चुकीचा असतो. मला काय बेनिफिट मिळणार आहे, माझा टाइम कसा वाढणार, सगळंच आहे. मला पैसे जास्त सगळं भोगवादी, हे सगळे भोगवादी लक्षण आहेत. माझे भोग जास्ती कमीत कमी वेळात जास्त भोग कसे मिळतील. करेक्ट करेक्ट करेक्ट. याचा उद्देश आहे. आणि सूर्यचंद्र तसं ऑपरेट करत नाही. नाही, सूर्यचंद्राचा काही संबंधच नाही. ते म्हणतात की तुम्ही कोण आहेत, आमच्या समोर कोणीच नाही तुम्ही. सूर्याला विचारलं की बाबा अमुक अमुक या पृथ्वी नावाचा ग्रह आहे आणि त्या ग्रहामध्ये अमुक अमुक ही व्यक्ती आहे, त्याच्यावर तुम्ही काही सांगाल का? तर तुम्ही पृथ्वी सुद्धा माझ्या दृष्टीने नगण्य आहे, माणसाबद्दल मी काय सांगू. आणि जे पूर्ण आकाशगंगा जी असते ना, त्या आकाशगंगामध्ये सूर्य नगण्य आहे. अनेक सूर्यमालिका आहेत, अशा कितीतरी सूर्यमालिका आहेत. त्याचं तुम्ही बिग बँगचं तुम्ही पिक्चर पाहिलं, बरोबर बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी सूर्यमालिका एखाद्या बिंदू सारखी दिसेल. तिथे माणसाचा काय संबंध आहे? मनुष्य तर आणि त्याला शून्य ही सुद्धा संज्ञा लागू पडत नाही. काहीच नाही असं म्हणताना सुद्धा काहीतरी असलं पाहिजे असाही शब्द येतोच. काहीच नाही हे सुद्धा सांगता येत नाही. तर म्हणजे स्वामी आपला मेंटल स्केल खूप वाढवत आहेत. ते म्हणजे युनिव्हर्स घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्या लेवल काम करा. कारण ते इंटेलिजन्स आपल्यामध्ये आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे हाऊ द सोर्स कॅन बी टॅप्ड. जे युनिव्हर्समध्ये इंटेलिजन्स काम करतं, जे सूर्यचंद्रांना बॅलन्स करतं, पूर्ण पृथ्वीला बॅलन्स करतं, सेम इंटेलिजन्स इज वर्किंग इन युअर बॉडी. तुमचं जे हृदय स्पंदन आहे, तुमचं अन्नपचन आहे, हे तुम्ही करता का? नाही करत. एव्हरीथिंग कोण करता? मग कोण करता हा क्वेश्चन आहे. डॉक्टर करतात का? नाही. असं नाही. मग ते काय, मग आपण म्हणतो ते आपोआप होतं. आपोआप हा जो शब्द वापरतो ना,
तर तिथे युनिव्हर्सल इंटेलिजन्स येतं. आणि तुम्ही त्याला जर समजून घेतलं तर त्याला समजून घेऊ शकाल. करेक्ट करेक्ट. तुम्हाला व्यष्टीच्या पातळीवर युनिव्हर्सल इंटेलिजन्स समजला हा तर तुम्ही समष्टीच्या पातळीवर युनिव्हर्सल इंटेलिजन्स समजू शकाल. हा आणि हो. त्यांच्याशी मग तुम्हाला कम्युनिकेट करता येईल. म्हणजे आपला उद्देश अभ्यासाचा काय माहिती का, यू वॉन्ट टू कम्युनिकेट विथ देम, यू वॉन्ट टू आस्क सम क्वेश्चन्स. करेक्ट करेक्ट. येस. अँड बी इन सिंक. करेक्ट. आपल्याला सदैव आनंदी राहायचं आहे. पण आपलं आनंदी राहायचंय पण त्या, आसक्तीचं आणि मोठं- त्या ज्ञानाचा आनंद घ्यायचा आहे, त्या चैतन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला त्या आनंदाचा उपयोग आपल्या उपभोगाकरता नाहीये. सुख आणि आनंदातला फरक कळायला पाहिजे. करेक्ट करेक्ट सुख हे करेक्ट. प्रकृतीमध्ये, आनंद हे आत्मतत्वामध्ये आहे. म्हणजे आसक्तीचा मोठा लेअर जो आपल्याकडे आहे तो तो असं विरघळून जायला पाहिजे. तो म्हणजे अनावश्यक आहे तो. कळलं काका. श्री स्वामी. छान आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला. चला, बहुतेक मला वाटतं झालंय बोलणं. हा, श्री स्वामी समर्थ काका. हा सामंत बोला. किरण बोला. वा. किरण फार फार छान चर्चा. हो ना? उद्बोधक. हो, अगदी अगदी मजा आली. नाही, आणि आपल्या सगळ्या इंजिनियर्स आणि सायंटिस्टना मला त्या ब्रह्मतत्वाकडे खेचून आणायचं. माझा जो उद्देश काय की आपण म्हणतो की बा आमचं काही याच्यावर विश्वास नाही, आम्ही काही ते फारसं काही अध्यात्म तर करत नाही, काय आम्ही काही त्या परमेश्वराच्या अस्तित्वाला मानत नाही, असे म्हणणारा हा मोठा क्लास आहे जगातलं. जर आपण क्लासिफिकेशन केलं तर ते आस्तिक आणि नास्तिकाचा जर तुलना केली तर ते आस्तिक जे आहेत ना ते संख्येने खूप कमी आहेत आणि नास्तिक संख्येने खूप जास्त आहेत. आणि जे स्वतःला सायंटिस्ट वगैरे म्हणतात किंवा माझा सायंटिफिक दृष्टी असं जे म्हणतात की नाही, तर त्यांची सायंटिफिक दृष्टी म्हणजे नेमकं काय काय तर ते आस्तिक लोकांमध्ये जे ज्ञानविज्ञानाचा जो अधिष्ठान आहे काय, ते विज्ञान कसं आहे, ते ज्ञानासहित विज्ञान आहे. बरोबर. नुसतं विज्ञान नाही आहे आपलं, ते ज्ञानासहित विज्ञान आहे. आणि इथे सायन्स जे आहे ना हे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या आधारातून तुम्हाला जी माहिती मिळते ना त्याला सत्य समजणं, याला सायन्स असं म्हणतो आपण. बरोबर. म्हणजे एवढा मोठा भेद आहे. मला त्या सर्व शास्त्रीय विचार करणाऱ्या लोकांना मला आकर्षित करायचं आहे की तुमचा जो काही विचार आहे तुम्हाला डोळ्याला दिसतं त्याला तुम्ही सत्य मानता ना, तर ते अर्ध सत्य आहे, ते पूर्ण सत्य नाही. काय संबंध जी बिग बँग आहे आणि त्या बिग बँग मध्ये जे अनेक प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या डोळ्याला दिसल्या नाही आणि म्हणून त्याचं अस्तित्व नाकारणं, याचा अर्थ अज्ञान आहे. खरंय. याला अज्ञान असं म्हणतो मी. काय हे ब्रह्मतत्व ब्रह्मचैतन्य ज्याला म्हटलेलं आहे ना, तर ब्रह्मतत्वामधून जे चैतन्य आहे त्या ब्रह्मचैतन्याची तुम्हाला जर प्रतीती होत नसेल तर तुम्हाला अजून ज्ञान झालेलं नाहीये. तुम्हाला ज्ञानासहित विज्ञान काय हे जर पाहिजे असेल तर त्या आत्मतत्वासहित भगवद्भाव आला पाहिजे. बरोबर. तेव्हा तो ज्ञानासहित विज्ञान त्याला म्हटलेलं आहे. भगवद्भावामध्ये विज्ञान आहे आणि आपल्या स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे त्याचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञानाचा आधार घेऊन आपल्याला सर्वत्र वासुदेव याची प्रतीती प्राप्त होणं, याला ज्ञानासहित विज्ञान असं म्हटलंय. आणि ते आधुनिक सायंटिस्टना मला सांगायचंय. माझी जी ओढ आहे ना की त्यांना ते सांगायचं की अरे तुम्ही वृक्षाचा अभ्यास करता पण काय अभ्यास करता तुम्ही, मध्ये फांद्या किती आल्या, पानं कोणत्या रंगाचे आहेत, ते केव्हा पिवळे पडतात केव्हा गळून पडतात, हा तुम्ही अभ्यास करता, पण ते कशाचं झाड आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हे जर तुम्हाला हे जर ज्ञान नसेल तर ह्या विज्ञानाचा काय उपयोग आहे? बरोबर. असं खरंय. म्हणून मला तुम्ही लोक पहिलेच माझे टार्गेट आहेत की तुम्ही जे आता सगळं आशीर्वाद, तर तुम्ही जे हे सगळं करताय ना सगळं, म्हणजे तुम्ही सायंटिस्ट आहातच आहात, पण तुम्ही आध्यात्मिक ज्ञानविज्ञानाची तुम्हाला प्राप्ती करायची आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला प्रगल्भताही आली पाहिजे आणि सर्वसमावेशकताही आली पाहिजे. बरोबर. असं माझं मत आहे. तर छान. डॉक्टर साहेब काय छान वगैरे केलं? आशीर्वाद आहे खूप खूप आशीर्वाद. स्वामी कृपा अखंड राहो. चला छान, खूप आनंद वाटतो. श्री स्वामी समर्थ काका. बोला शिवाजी बोला.
हा हा. नाही, आम्हाला तो आनंदच तुम्ही ह्या याच्यातून मिळतो, हेच मला सांगायचं होतं. आणि नमस्कार नमस्कार करायचं होतं तुम्हाला, हो म्हणून हो तर हे केलं. हो. ठीक आहे. अगदी अगदी खूप हा आशीर्वाद आहे, श्री स्वामींची कृपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. छान. चला, आता वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे इथे आपण थांबूया. आणि पुढच्या रविवारी भेटू आपण. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.